नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मेडिकल कलेक्शन या युट्यूब चॅनलवरती। प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की ट्रायंगल काउंटिंग कशा पद्धतीने करतो आपण, त्रिकोणाचे जे क्वेश्चन येतात आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्या कशा पद्धतीने सॉल्व्ह करतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चौकोन आणि चौरस याच्यावरती पण क्वेश्चन येतात, तर ते क्वेश्चन काउंट कसे करायचे, तर ते चौकोन आणि चौरस कशा पद्धतीने मोजायचे, ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीने आपण यामध्ये बघणार आहोत। तर बघा, आपण चौकोन किंवा चौरस कशाला म्हणतो, जरा चार कोण असतात त्याला आपण चौकोन असं म्हणतो। फॉर एक्झाम्पल पहिले जर आपण एक्झाम्पल बघितलं, अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो। अशा पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो आणि याच्यामध्ये काय विचारतात की बाबा दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन किती किंवा दिलेल्या आकृतीमध्ये चौरस किती, या पद्धतीने आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारत असतात। तर अशा पद्धतीचा क्वेश्चन सॉल्व्ह कशा पद्धतीने करू शकतो आपण, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम काय करायचं, जी वरची लाईन दिसली आणि स्टार्टिंगची फर्स्ट लाईन दिसली त्याला नंबरिंग करून घ्यायची। कशा पद्धतीने बघा, 1 2 3 4 आणि 5, ठीक आहे। आणि उभी लाईन जी आहे त्याला पण नंबरिंग करायची 1 2 3 आणि 4। आता आपल्याला याच्यामध्ये जर चौकोन मोजायचे असतील तर काय करायचं, जी उभी लाईन आहे त्याच्यामधला जे शेवटचा अंक असेल ते शेवटचा अंक घ्यायचा, त्याच्या समोरचा जे अंक येईल त्याला त्याने गुणायचं आणि डिवाइडेड बाय 2 करायचं। काय करायचं, जे उभी लाईन आहे किंवा आडवी लाईन असो कोणती पण एक लाईन आधी घ्यायची, त्यातला जे शेवटचा अंक आहे त्याला घ्यायचं, त्यानंतर त्याच्या समोरचा जे अंक असेल त्याला त्याला गुणायचं आणि डिवाइडेड बाय 2 करायचं। मग या पद्धतीने कसं येणार, 6 × 5 किती येणार, 6 पंच 30 डिवाइडेड बाय 2 म्हणजे याचं किती येणार 15। मग सेम काय करायचं, जी उभी लाईन दिसेल त्याचं घ्यायचं, शेवटचा अंक आहे 4, त्याच्या समोरच्या संख्येने त्याचा गुणाकार करायचा आणि त्याला 2 न भाग द्यायचा। 4 पंच 20 भागिले 2 किती येणार 10। मग काय करायचं, आता हे दोन संख्या आल्या, मग या दोन संख्याचा गुणाकार करायचा म्हणजे 15 गुणिले 10, मग याचा आन्सर किती येणार 150। मग या दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन जर काउंट करायला सांगले असतील तर चौकोन असणार आपले किती 150। या ठिकाणी आपण काय काउंट करायलो, चौकोन। या पद्धतीने चौकोन काउंट करायचे। मग आता चौरस कशा पद्धतीने काउंट करायचा, ठीक आहे, झाले चौकोन किती असणार, याच्यामध्ये 150 चौकोन असणार। मग आता चौरस कशा पद्धतीने काउंट करायचे, सेम नंबरिंग आपण या ठिकाणी दिलेली आहे। या ठिकाणी काय करायचं, हे हा जो शेवटचा अंक असेल आणि हा जो शेवटचा अंक असेल या दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजे कसं 5 × 4 किती 20। त्यानंतर जे सेकंड दिसतोय त्याचा या सेकंड सोबत गुणाकार करायचा, 4 × 3 4 त्रिकम 12। त्यानंतर हे दोन शेवटचे दिसायले याचा गुणाकार करायचा, 3 दोन्ही 6। त्यानंतर सर्व जोड्या संपल्यानंतर जो अंक उरतो, जो मोठा अंक असतो ते सरळ अंक इथं घेऊन टाकायचे, ठीक आहे। मग काय करायचं, या सर्वांची बेरीज करायची, बेरीज किती येणार, मग 20 × 12 32 × 6 38 आणि 2 40। या ठिकाणी 40 जे आहे या डायग्राम मध्ये चौरस दिलेले आहे, ठीक आहे। आता सर्वांना लक्षात, आपण या अजून एक एक्झाम्पल पाहणार आहोत, तर सर्वांनी लक्ष द्या, ठीक आहे। तर आपण आता या ठिकाणी बघू 2 नंबरचं एक्झाम्पल। तर काय सांगितलं होतं, पहिली स्टेप काय करायची, पहिल्यांदा काय करायचं, याला नंबरिंग करून घ्यायची। कशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। जी आडवी लाईन आहे त्याची आली नंबरिंग 9। त्यानंतर उभ्या लाईनची करून घ्यायची 1 2 3 आणि 4, ठीक आहे। अशी कितीतरी जर खाली आले आणि कितीतरी आडवी आली तरी याच पद्धतीने आपण हे जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करू शकतो। मग काय करायचं, पहिली स्टेप आपण काय करायचं, चौकोन मोजायलो, ठीक आहे। काय करायलो, चौकोन या ठिकाणी आपण काउंट करायलो। मग चौकोन काउंट करताना काय करायचं, जे लाईनचा शेवटचा नंबर आहे त्याच्या पुढच्या नंबरने त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं, 9 × 10 आणि डिवाइडेड बाय 2 करायचं। 9 10 90 डिवाइडेड बाय 2, मग याचा आन्सर किती येणार 45, ठीक आहे। मग आता उभ्याची बाकी काय करायचं, उभ्याला सेम 4 न त्याच्या समोरच्या संख्येला गुणाकार करायचा आणि 2 न डिवाइड करायचं, म्हणजे किती येणार 4 पंच 20 भागिले 2 बरोबर 10। मग ह्या जे दोन संख्या आलेल्या आहेत चौकोन काउंट करताना, ह्या जे दोन संख्या आलेल्या आहेत याचा गुणाकार करायचा, कसं 45 × 10 याचा जर आपण गुणाकार केला तर 45 10 450, ठीक आहे। म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौकोन जे असतील ते किती असतील 450 चौकोन असतील, ठीक आहे, लक्षात। त्यानंतर आपल्याला काय करायचं, चौरस काउंट करायचं। या ठिकाणी काय करायचं, आपल्याला चौरस
काउंट करायचे आहेत. आता चौरस करताना काय सांगितलं मी, आडव्या जोड्या लावायच्या. कसं 9 आहेत त्याची 4 सोबत जोडी लावायची. 9 × 4 किती 36. त्यानंतर शेवटचा अंक 8 आणि 3, 8 आणि 3, 8 3 24. त्यानंतर 7 आणि 2, 7 आणि 2 किती 14. त्यानंतर आपण काय केलं, याची जोडी लावली, याची जोडी लावली, त्यानंतर 7ची आणि 2ची जोडी लावली. मग काय करायचं, जे शेवटचा अंक उरायला, आता इथे ते एक उरायला त्याचा विषय नाही, तर जे शेवटचा अंक उरायला ते तशाच तसा अंक घेऊन टाकायचा. म्हणजे 6 ला 6. ठीक आहे. मग काय करायचं, याची बेरीज करायची. किती होते याची बेरीज बघा बरं. 6 4 10 4 14 6 20. एक्स्ट्रा 0 4 2 2 3 5 5 2 7 आणि 8. ठीक आहे. या ठिकाणी आंशिक चौरस या डायग्राम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. कळालं सर्वांना? ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला होमवर्क साठी मी एक एक्झाम्पल देतो, ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही कमेंट करायची की बाबा त्यामध्ये किती चौकोन आणि किती चौरस आहेत. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये, सिंपल स्टेप्स मध्ये तुम्हाला सांगितलंय. त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ठीक आहे. एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी मी या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं की याचा आन्सर काय असणार. त्यानंतर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. आणि स्पर्धा परीक्षेसाठी असे नवीन नवीन कंटेंट जर तुम्हाला पाहिजे असतील, त्याच्यावर जर एक्सप्लेनेशन पाहिजे असेल एकदम सिंपल आणि इझी लँग्वेज मध्ये, तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. थँक्यू.